हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वर्सेस RDBMS म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यांच्यामधील फरक, यांच्यामध्ये कोणकोणते डिफरन्सेस आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. DBMS मध्ये डेटा, फाईल्स किंवा टेबल्स यामध्ये स्टोअर होतो. DBMS मध्ये रिलेशनशिप सपोर्ट कमी असतो किंवा नसतो. थर्ड आहे डेटा लेस स्ट्रक्चर्ड असतो. DBMS स्मॉल ॲप्लिकेशनसाठी वापरला जातो. एक्झाम्पल्स फाईल बेस्ड सिस्टीम, MS ॲक्सेस, बेसिक युजेस. ओके. RDBMS मध्ये डेटा टेबल्स म्हणजेच रो आणि कॉलम्स यामध्ये स्टोअर होतो. RDBMS मध्ये टेबल्स एकमेकांशी प्रायमरी की आणि फॉरेन कीने रिलेटेड असतात. डेटा वेल स्ट्रक्चर्ड आणि कन्सिस्टन्सी असतो. RDBMS लार्ज आणि रियल वर्ल्ड ॲप्लिकेशनसाठी वापरला जातो. एक्झाम्पल्स MySQL, Oracle, SQL सर्व्हर. हे फरक आहेत DBMS आणि RDBMS यांच्यामधील. तुम्हाला सांगायला गेलं तर शॉर्टमध्ये एका लाईनमध्ये मी एक्सप्लेन करते. DBMS स्टोअर्स डेटा इन सिम्पल फॉर्म विथ लिमिटेड रिलेशनशिप्स, while RDBMS stores data in a tables and maintains proper relationship using key. DBMS हे कोणत्याही कीचा वापर करत नाही, बट RDBMS हे 2 कीचा वापर करतात, प्रायमरी की आणि फॉरेन की. जर तुम्हाला असं दररोज नवनवीन काही ना काही शिकायचं असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन ठेवा, त्यामुळे तुम्ही दररोज काही ना काहीतरी नवीन शिकाल. थँक्यू.